महाराष्ट्रातील राजकारणात नवी ठिणगी. महिला वर्गाचे मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. लाडक्या बहिणींचे श्रेय एकनाथ शिंदेंना. नीलम गोऱ्हेंनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ. नेमकं काय आहे प्रकरण, पाहूया सविस्तर. नमस्कार, मी साक्षी अनसने, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मंगळवारी नीलम गोऱ्हे यांच्या दाही दिशा या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं की लाडकी बहीण योजनेमुळे एकनाथ शिंदे हे महिलांच्या मनातील मुख्यमंत्री झाले आहेत. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेली लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय ठरली आणि आता त्यांचाच उल्लेख करत नीलम गोऱ्हे यांनी थेट शिंदेंचं नाव घेतल्याने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. आधीपासूनच महायुतीत आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. नुकतेच अमोल मिटकर यांनी आषाढी एकादशीला मुख्यमंत्री होऊन विठ्ठलाची पूजा करावी अशी इच्छा अजित पवारांसाठी व्यक्त केली आहे. मात्र आता नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटात आनंद तर महायुतीत मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला आदर आहेच, पण लाडकी बहीण योजनेमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिलांच्या मनातील मुख्यमंत्री आहे. त्याचबरोबर त्यांनी महिलांच्या सुरक्षितेवर आणि सक्षमीकरणावरही भाष्य केलं. आरक्षण मिळालं, पण संरक्षण अजूनही बाकी आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी गोऱ्हे यांच्या पुस्तकाचं कौतुक करत खोचक टिप्पणी केली. गुवाहाटीच्या प्रवासावरचं पुस्तक लिहायचं ठरलं तर खरी कथा मलाच माहित आहे असं म्हणत त्यांनी सर्वांना हसवलं. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याचं राजकीय रंग अधिक गडद होण्याची शक्यता आहे. महायुतीत यामुळे वादाची ठिणगी पडेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा. अशाच राजकीय अपडेटसाठी न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.